इथं बघा 3√2 मायनस √3 4√3 मायनस √2 हा आहे बायनॉमियल क्वाड्रॅटिक साठी बरोबर आहे का. तर अशा वेळेस काय करायचं किती √2 ने पूर्ण ब्रॅकेट ना मल्टिप्लाय करायचं काय लागते का बघा 3√2 4√2 मायनस √2 कळायला लागले. या फर्स्ट टर्म ने जे आहे रियल नंबर त्याने आपण काय केलं पूर्ण ब्रॅकेट ना मल्टिप्लाय केलं. आता मायनस √3 ने मल्टिप्लाय करायचं कशाने -√2 है ना हा √3 है ना 4√3 मायनस √2 काय लागले का बघा 3√2 into 4√3 बघा 3√2 into 4√3 मायनस 3√2 into √2 काय लागले याने याला मल्टिप्लाय केलं याने याला मल्टिप्लाय केलं हा मायनस √3 into 4√3 काय लागले हा मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस काय होऊन जाईल प्लस √3 2 आता बघा हा 3 into 4 किती झालं 12 आणि हा √2 into √3 मला काय सांगितलं त्याकडे पडते का काय लागले 3 into 4 12 √2 into √3 आणि असं दिलं हा मायनस 3 हा √2 into √2 काय होते √2 होते की नाही मायनस हा √3 आणि √3 काय होईल 3 into काय आहे 4 प्लस याला कसं दिलं मी 3 into 3 समजायला लागले का बघा हा किती आलं 12√6 मायनस किती आलं 6 मायनस किती आलं 12 प्लस किती आलं √6 आता 12√6 आणि √6 हे लाईट सर आहेत की नाही लाईट सर त्या दोघांचा ऍडिशन होईल की नाही तिथे लाईट असलेली किती असते 1 12 आणि 1 किती झाली 13 किती आलं 13√6 हा मायनस मायनस काय झालं प्लस आणि मायनस साइन किती आलं 18 कळालं का नाही समजलं का